प्रेक्षकांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ही नैना नाटक करणारे म्हणून पडण्याचं, तिला मुद्दाम ते मूल पाडायचं आहे ना, म्हणून ती हे सगळं करतीये. आता ती आली आहे बरं का कलाकडे आणि म्हणते कशी, मला बाहेर जायचं आहे, मला काहीतरी खायला दे ना. मग आता कला म्हणते, तुला दूध आणि फळं देऊ का? आता नैना म्हणते, असं कोण खातं गं कला, मला चमचमीत दे ना खायला, बाहेर किती छान वातावरण आहे, पाऊस पडतोय, कमाल आहे तुझी. ए कला, मला खमंग दे काहीतरी खायला. कला म्हणते, एरवी तुला डायटिंग वरती सगळं तेलकट खायचं नसतं आणि आता चमचमीत खायचं म्हणतेस का? बरं, बनवते मी तुझ्यासाठी ताई, पण काय आहे ना, थोडं बेताने खा ताई, या दिवसात असं जास्ती तेलकट खाऊ नये. नैना म्हणते, काय ग तेच मला माझी प्रेग्नन्सी माझ्या पद्धतीने एन्जॉय करू दे की. आता या रजनीताईंचं लक्ष जातं ना त्या नैनाच्या पोटाकडे. त्या म्हणतात, काय ग नैना, अगं तुझं पोट थोडंसं वेगळंच वाटतंय ग मला. आता ती नैना घाबरते आणि तिच्या लक्षात येतं, अरे देवा, आपण ते फडकं तिकडेच टाकलं की पोटाचं. तिला आठवतं ते. ती खूप घाबरून जाते आता प्रेक्षकांनो, आणि तिला आठवतं आंघोळीच्या आधी तिने ते काढून ठेवलेलं होतं आणि नंतर ती आंघोळीला गेली आहे. अरे देवा, आता काय करायचं? मग आता रजनीताई म्हणतात, अगं म्हणजे मला तसं समजवता नाही येते नेमकं काय, पण सोहमच्या वेळेस ना माझं पोट अगदी व्यवस्थित दिसत होतं ग, म्हणजे खूप चांगली वाढ होत होती तेव्हा माझी. म्हणजे हिच्या बाबतीत, म्हणजे नैनाच्या बाबतीत जरा वेगळंच वाटतंय ना. आपण डॉक्टरांना फोन करूया का, म्हणजे काय झालंय काय नाही ते कळेल आपल्याला. आता नैना घाबरते आणि म्हणते, नको नको, कशाला, माझं सकाळीच आज व्हिडिओ कॉल झालाय डॉक्टरांसोबत आणि आता लगेच जाणार आहे 2-4 दिवसात मी सोनोग्राफीसाठी. मी बोलेल तेव्हा डॉक्टरांशी, मी आलेच. आता लगेच नैना तिथून निघून जात असते. आता लगेच ही कला म्हणते, अगं ताई, खाणं झालं की मी तुला वर पाठवते आणि तू आता पुन्हा पुन्हा चक्रा मारू नकोस वर खाली. आता नैना म्हणते, हो हो चालेल. आता ती जेव्हा वर जात असते तेव्हा रजनीताई म्हणतात, सावकाश चढ ग बाई. ती तिकडनं नुसती हो हो म्हणते. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, हे कलाचे आई बाबा खूप टेन्शनमध्ये असतात बिचारे. कलाची आई झाडत असते समोरचं अंगण आणि तिच्या बाबांना म्हणत असते, आपल्या कलाच्या डोक्यात काय चाललं काय कळत नाही बघा. अशी का बरं आपली कला तडकाफडकी निघून गेली घराबाहेर? डोक्याचं टेन्शन काही कमी व्हायला तयार नाहीये. काय झालं असेल आपल्या कलाला? आता त्या कलाचे वडील म्हणतात, हे बघ संगे, मला नक्की सांग, नाही म्हणजे या पोरीच्या मनात काही चाललंय का ग? आता या कलाची आई म्हणतात की अहो, काही कळेना झालंय हो मला. कला अशी वागतच नाही, ती समजूतदार आहे, पण अशी का अद्वैतरावांबद्दल डोक्यात राग घालून गेली ती? नाही म्हणजे ती काम करत होते, दोघे जण गणपतीच्या मूर्त्या बनवत होते, असं काय झालं असेल हो? आता कलाचे बाबा म्हणतात, हे बघ संगे, आता टेन्शन घेऊ नको आणि डायरेक्ट फोन कर आणि विचार बरं त्यांना काय झालं काय नाही ते. उगाच आपण इथे टेन्शन घेण्यात काय अर्थ आहे का? लाव बरं फोन, थेट विचार त्यांना. आता या संगीताताई फोन लावतात बरं का, तेव्हा अद्वैत आगाऊपणा करून कशी चाहडी करतो बघा कलाची. संगीताताईने फोन लावलाय, अद्वैत विचार करतो, अरे देवा, ह्या कशाला फोन करतायत आता मला. अद्वैत हॅलो म्हणतो. मग आता इकडनं संगीताताई म्हणतात, हॅलो हॅलो अद्वैतराव, तुमचं जास्ती वेळ घेणार नाही, तुम्ही कामात असाल ना. आमची कला म्हणजे अशी तडकाफडकी निघून का गेली हो घरातून? आता अद्वैतला सुवर्ण संधी मिळाली आहे कलाचे गाराणे करायला. अद्वैत मनात विचार करतो, आता बघच मी काय करतो खरे. आणि आता चालू झाली अद्वैतची गाडी. अद्वैत म्हणतो, काय सांगू तुम्हाला, कुठून सुरुवात करू तेच कळत नाहीये. अहो तुम्हाला माहितीये का, तिला गणपतीच्या मूर्ती बनवायच्या होत्या. त्या दरम्यान मी अख्खा दिवस अख्खी रात्र होतो ना तिच्यासोबत. तिला किती मदत केली मी. अहो अक्षरशः 24 तास तिच्यासोबत होतो मी. माझ्या हातातली सगळी कामं टाकून तिच्या मागे मागे होतो. म्हणजे मी तिच्याशी प्रेमाने वागतो, समजून घेतो तिला, पण तिला त्याचं काहीच वाटत नाही. ती सतत चिडत असते माझ्यावर. कालची गोष्ट सांगतो तुम्हाला, रात्रभर जागून मी तिला शोधलं आणि बघा पुन्हा माझ्याशी भांडायला लागली ती. अहो तिनं माझ्याच रूम मध्ये मला खाली झोपायला लावलं, माझी पाठ अखडली, ती गोष्ट तर वेगळीच. अद्वैत एवढं तिखट मीठ लावून सांगतोय का काय सांगू तुम्हाला. आता या कलाच्या आईला टेन्शन आलं, त्या बिचाऱ्या तोंडाला हात लावतात आणि म्हणतात, अगो बाई, कलानं तुम्हाला खाली झोपायला लावलं, काय सांगताय जावई बापू? अद्वैत पुन्हा म्हणतो, आता काय काय सांगू तुम्हाला. अहो अतिशय तिरसटासारखी वागत असते सतत माझ्याशी. अहो सतत तिरसटासारखी वागते हो. असं घर सोडून जायची गरजच नव्हती तिला. आमचं तर साधं भांडण पण नव्हतं झालं. आता या कलाची आई म्हणते, नेमकं काय झालं होतं मग जावई बापू? मग आता लगेच अद्वैत म्हणतो, अहो छोटंसं कारण पुरतं तिला भांडायला. काल मी कपड्याच्या घड्या घालायचं विसरलो होतो आणि त्यावरून ती माझ्याशी खूप भांडली आणि घर सोडून गेली हो. आता तिच्या आई वडिलांना काही कळेना. म्हणजे तिची आई म्हणते, अहो आमची कली एवढ्याशा कारणावरनं तुमच्याशी भांडली, मला तर काही कळेना झालं हो, मला बोलावं लागेल माझ्या कलेशी. आता लगेच तो अद्वैत म्हणतो, अहो बोलू नका, तिला चांगलं रागवा,
म्हणजे ओरडा तिला. पण न मी ठेवतो हा फोन आता, मी जरा कामात आहे. मला फार बरं वाटलं हो तुमच्याशी बोलून, मोकळं वाटलं बघा. असं बोलून त्यांनी फोन ठेवलाय. पण या कलाच्या आई वडिलांना टेन्शन आलं ना, घेणं देणं. कलाचे वडील विचारतात, का गं काय झालं होतं संगे? मग त्या सांगतात, अहो जावई बापून कपड्याच्या घड्या घातल्या नाही म्हणून ही राग राग निघून गेली म्हणे घराबाहेर. हे काय वागणं झालं का हो कलेचं आपल्या? आता कलेला चांगलं खडसावं लागलं हो. म्हणजे आता ही कला बिचारी काहीतरी वेगळ्या टेन्शन मध्ये, आणि अद्वैतचं काहीतरी तिसरंच चाललंय. आणि आता बघा प्रेक्षकांनो, त्याने ना सगळं काम सोडून नाचायला सुरुवात केलेली आहे. असे ढोलचे आवाज येतात बाजूने, ढंग चिकंग ढंग चिकंग ढंग. आणि आता तो नाचता नाचता म्हणतो, मला मला बोलतेस काय खरे? आता बघ तुझा गेम कसा तुझ्यावर पलटवतोय. मला कडू कॉफी पाजत होती ना, आता सासूबाई. नाही नाही, खरेची आई खरेला आता बरोबर ओरडणार. आता येणार मज्जा. ढंग चिकंग ते चालू आहे मागे त्याचं डफडं. म्हणजे या घरात कोणाचं काय चालू असतं, तर कोणाचं काय, कोणाचं कोणाला काही थांगपत्ता नसतो प्रेक्षकांनो. आता या अद्वैतला एक वेगळाच असुरी आनंद मिळतोय. आणि तिकडे त्या नयनाच्या डोक्याला आलं ना टेन्शन, तिचं पोटच दिसलं नाही त्या रजनीताईंना, त्याच्यामुळे तिचं म्हणजे धाबे दणाणलेत असं म्हणा. तर आता तिला ते आठवतं सगळं आणि ती विचार करायला लागते, अरे देवा, या घरातल्या बायका सगळ्याच अनुभवी आहेत आणि माझं पोट दिसायला नाही लागलं आणि काही त्यांना समजलं तर सगळी चर्चाच होईल. नको नको, मला ना आता हे सगळं नाटक थांबवायला हवं. आता मला हे सगळं अंगाशी येतंय. नैनाने असा विचार केलाय आणि मी म्हटलं होतं ना काल प्रेक्षकांनो, ही नाटक करेल म्हणून, आणि तिने बरोबर तेच केलंय. आता हे सगळेजण खाली चहा कॉफी पित असतात. जो तो ज्याच्या त्याच्या कामात गुंग आहे. ते आबाजी चहा पिताय, अद्वैत तिथे पेपर वाचतोय, कला सगळ्यांना चहा बिहा देतीये. नैना आता अंदाज घेते वरतून सगळे कोण काय करताय, कोण काय नाही. आणि आता त्या जिन्याच्या अर्ध्या पायरीपर्यंत येते बरं का. अद्वैत फोनवर बोलत असतो. आता या नैनाने सगळ्यांना पाहिलंय बरं का, आधी कोण काय करते, कोणाचं लक्ष आहे का आपल्याकडे, नाहीये. आणि मग मुद्दाम असा तो पाय निष्ठवलाय. बरोबर, असं मुद्दाम कसं काय पडता येईल ना प्रेक्षकांनो, कमालच आहे बाईची. आता लगेच पाय निष्ठवला आणि आता ती वरून खाली येत असते बरं का, आ करते अशी आणि स्वतःचं सगळं अंग देते लोटून. आणि आता हे सगळेजण घाबरतात ना तिचा आवाज ऐकून, सगळे पळत पळत यायला लागतात तिच्याकडे. पण आता कला बरोबर नेमकी पोहोचली आहे. ती नैना खाली पडणार तेवढ्यात कलाने तिला सावरलंय स्वतःच्या अंगावर. पण आता ती एवढी मोठी नैना तिच्या अंगावर पडल्यामुळे कलाचा पाय मुरगळला ना, ती ओझं पेलत नाही त्या कलाला तिचं. पण तरी सुद्धा कला काही तिला खाली पडू देत नाही. नैना आता आश्चर्याने बघायला लागते तिच्याकडे आणि सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. आता हिनं एवढे बोलणे खाल्लेत सगळ्यांचे विचारू नका. आता राहिलं सायलं ती सरोज कधी बोलत नव्हती तिच्याशी, पण तिनं पण तोंड शेकून घेतलंय. आता ही कला म्हणते, काय झालं तुला नैना, ते लागलं नाही ना? रजनीताई म्हणतात, अगो असं काय गं, अशी कशी पडलीस तू, सांभाळून उतरायचं ना जिना. मग लगेच नैना म्हणते, अहो मला वाटलं की रेडी असेल खाय प्यायचं म्हणून मी खाली येत होते, माहित नाही कसा माझा बॅलन्सच गेला. आता लगेच कला म्हणते, अगं ताई तुला कितीदा सांगितलं मी असं जिन्यावरनं वर खाली करावं का? नाश्ता झाल्या झाल्या मी पाठवणारच होते ना तुला रूम मध्ये. आता तुला लागलं असतं तर आम्ही काय केलं असतं. अद्वैत पण बघतच राहतो, हा काय प्रकार बाई, असं काहीतरी झालं असं बघत त्याचं. तर आता हिरोईनी म्हणते की हे बघ नाही ना, किती जरी स्वतःवर कॉन्फिडन्स असला ना तरी जिन्याचे ते म्हणजे ते कठडे असतात ना, ते धरूनच खाली उतरायचं. ती रिलिंग वगैरे इंग्लिश शब्द वापरते. आणि मग नैना आता सगळ्यांकडे बघतच राहते. आता ही सरोज चिडते ना, या पोरीनं कधी काय वागतील काही सांगता येत नाही. ही मुलगी तर बाप रे बाप, पोटात बाळ आहे म्हटल्यावरती आईला आपोआप जबाबदारीची जाणीव येते. पण हिच्या बाबतीत तर सगळा आनंद आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे ही प्रेग्नंट आहे, पण बाहेरच्या लोकांना कळलं ना तर कोणाचा विश्वास पण बसणार नाही ही प्रेग्नंट आहे म्हणून. कोलाला फार वाईट वाटतं बरं का. नैनाला खूप बोलतायत सगळेजण. राहिलं सायलं आता ही सरोज म्हणते, नुसतं या पोरीचं नाचकाम चालू असतं घरामध्ये. आता मात्र आजोबा पण बोलायला लागतात. कलाला फार वाईट वाटायला लागतं. कला म्हणते, काय ग नैना, त्या दिवशी तू राहुलच्या जबाबदारीबद्दल बोलली ना, आणि आज तुझं काय? नाही, तू कशी बी वागत राहिली तरी आजपर्यंत तुला सांभाळत राहिलोय आम्ही, पण तुला आता स्वतःची जबाबदारी पण घेता येत नाही ना. काय बोलली होती ग त्या दिवशी, राहुल बेजबाबदार वागतो, मी तुझी बाजू घेतली ना त्या दिवशी, त्याला रागिवलं. मग तुला तुझी स्वतःची जबाबदारी घेता येत नाही का ग? काय हे तुझं वागणं? इतर वेळेला अकलेचे तारे तोडत फिरती ना, अकलेची तलवार घेऊन फिरतीस ना तू. आता काय झालं ग तुला? आता नैनाला कोणाला उलटून पण बोलता येईना. आता रजनीताई म्हणतात, बरं झालं कला आली, नाहीतर कल्पना पण नाही करवते मला काय झालं असतं आज. आता आबा म्हणतात, कला अगं बाळा देवीसारखी धावून आलीस ग तू. आता सरोजला लगेच राग येतो कलाची बाजू घेतल्यावर. पण आता लगेच
कला म्हणते आजोबा ती माझी ताई आहे, तिला मी काहीच होऊ देणार नाही कधी. आजोबांना निमित्तच मिळालंय आता नैनाला ओरडायचं. आजोबा म्हणतात बघ बघ तुझ्या बहिणीबद्दल वाईट विचार करतेस ना तू नेहमी, पण तुझी बहीण आज देवासारखी तुझ्यासाठी धावून आली आणि तू तुझ्या बहिणीबद्दल कितीही वाईट विचार कर, पण हे समज नाही ना की तुझी बहीण तुझं कवच आहे. नैनाला खूप राग येतो आता कलाचा. आता सरोज म्हणते आबा अहो कोणाला समजवताय तुम्ही, काही अर्थ आहे का या मुलीला समजवण्यात? ही मुलगी सतत मनमानी करत असते, हिला बोलण्यात काही अर्थ नाहीये. आपलं घर म्हणजे ना एक बातम्याचं चॅनल झालेलं आहे. या दोघींच्या सतत वेगळ्या काही ना काही वेगवेगळ्या बातम्या आपल्या घरात येतच असतात. जरा आपल्याला निवांतपणा मिळाला की चालू झालं या दोघींचे काहीतरी तमाशे. आता नैना बघा कशी रागाने बघते. आता लगेच आजोबा म्हणतात अगं पण कलाने नैनाला वाचवलं ही चांगलीच गोष्ट आहे ना सरोज. नैना विचार करते ही मध्ये कशाला कडमडली, चांगला माझा प्लॅन होता फिसकटवून टाकला. मी आपलं माझं मस्त काहीतरी प्लॅन करून टाकला होता आणि ही मध्ये कडमडली. सतत ही आपली मध्ये 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 करत असते. कला कशी चांगली मी कशी वाईट याचं चर्चासत्र चालू होणार आहे या घरामध्ये. आता लगेच कलाला म्हणते मी आले वर जाते मी आता. कला म्हणते बरं ताई तू वरच बस, मी तुला खायचं घेऊन येते वरती, चल मी तुला सोडून येते आधी. नैना म्हणते नाही काही गरज नाहीये, माझी मी जाईल आणि दे खायला आणून आतमध्ये. आता बघा प्रेक्षकांना अशी तन 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 करून निघून जाते. रजनीताई म्हणतात बाई देवच पावला ग, नाहीतर आता होत्याचं नव्हतं झालं असतं. किती टेन्शन आलंय बघा ना. आता साहजिक आहे कुठल्याही बाईला टेन्शन येईल ना, पण या नैनाला त्याचं काही वाटत नाही आणि हे रोहिणीला कळलंय. आता सगळेजण आपापल्या कामाला निघतात. आता ह्या कलाला म्हणजे ती पाय टाकत असते पुढे तर एकदम जोरात पायात चमक येते, कारण त्या नैनाचं ओझं हिच्या पायावर पडलं ना. आता आजोबांचं लक्ष जातं, ती कला पाय घेऊन खाली बसलीये म्हणून. आता अद्वैत आपला त्याचा पेपर वाचत असतो मस्त, पण आता पेपर वाचता वाचता त्याचं लक्ष जातं आबांकडे. आबांचं लक्ष असतं कलाकडे. आबा आता असे रागाने बघायला लागतात अद्वैतकडे आणि कलाकडे एकीकडे बघत असतात, म्हणजे कलाला लागलंय आणि हा पठ्ठ्या नुसता इथेच बसलाय. आबांची नजर अद्वैतला बरोबर कळते. अद्वैत लगे पळत पळत येतो आणि म्हणतो अरे बापरे खरे काय झालं तुला, बघू बघू. अरे बापरे तुझा पाय मुरगळला वाटतं, बघू दे बरं मला. कला म्हणते नाही ठीक आहे. अद्वैत म्हणतो अगं ठीक आहे कसं, त्याला काहीतरी लावावं लागेल, त्याला उपाय करावा लागेल ना, चल चल खोलीत चल. रजनीताई म्हणतात काय झालं ग कला. आता अद्वैत म्हणतो अगं काकू तिचा पाय मुरगळलाय, मी तिला खोलीत घेऊन जाऊ का. चालेल ना. मग आता रजनीताई म्हणतात चालेल की, त्यात काय विचारतोय, तुझीच बायको आहे ती. मग आता अद्वैतने बघा कलाचा हात असा धरलाय हळूच, ये चल खरे सावकाश उठ. आणि आता तिचा हात असा अलगद धरून तिला खोलीमध्ये नेण्याचा तो प्रयत्न करतोय आणि आता नेतो सुद्धा वर बेडरूम मध्ये. पण आता आबा याला असे लांबून बघत असतात, नेमका काय करतो हा काय नाही. आता बेडरूम मध्ये पोहोचतात दोघही जण. 2 पावलं पुढे गेल्यानंतर अद्वैत कलाला चक्क लोटून देतो. अरेच्या याने असं का केलं हा प्रश्न तर मलाही पडला. आता कला जोरात ओरडते आणि म्हणते चांदेकर ही काय पद्धत आहे, लोटून का दिलंस मला. चांदेकर हा काय प्रकार आहे. आता अद्वैत तिच्यावर ओरडूनच म्हणतो हा काय प्रकार आहे, आर यू सिरियस, तू खरंच पडलीयस, तू घसरायची पाय मुरगळायची किती भारी ऍक्टिंग करतेस काय माहित नाही का मला. त्या दिवशी नाही का बाथरूमच्या बाहेर तेल सांडलं होतं तेव्हा घसरायची ऍक्टिंग केली होतीस, कर न कर मान्य कर ना. आता कला म्हणते अरे या 2 ऍक्टिंग मध्ये फरक आहे चांदेकर. अद्वैत कलाला विचारतो काय फरक आहे ग दोन्हीमध्ये. तेव्हा कला म्हणते हाच, त्या दिवशी मी घसरावी म्हणून तू तेल सांडलं होतं, म्हणजे त्या तेल टाकण्याच्या क्रियेला माझं घसरणं ही एक प्रतिक्रिया होती, एवढंच झालंय. आणि आता पाय घसरलाय याच्यानंतर जे नाटक करत होते ना ते मी सगळं सांगितलं असतं सगळ्यांना, म्हणजे चांदेकरने हे सगळं मुद्दाम केलंय जसं मागे सांगितलं होतं. कसं आहे ना चांदेकर, नाटक करत असले ना मी तरी ते तिकडच्या तिकडेच असतं, तुमच्यासारखी नाटकं करून कट नाही शिजवत बसत मी. आता अद्वैतला कळालं नाही हिने कोणत्या प्रकारचा टोमणा आपल्याला मारलाय. आता अद्वैत म्हणतो काय म्हणजे काय बोललीस तू, सांग खरे काय बोलतीयस. आता कला म्हणते जाऊ दे मला. आता ती चुपचाप निघून जाते आणि काहीतरी मलम वगैरे शोधतीये. पण अद्वैतला आता मोठा प्रश्न पडलाय की मी कोणता कट शिजवला आणि मी असं काय केलं, हिने एवढा मोठा टोमणा का मारला असेल मला. पण आता इकडे नैनाची तगमग होत असते. ही कला सतत कडमडत असते, माझ्या मध्ये मध्ये करते, हिला काय गरज आहे सगळीकडे मध्ये मध्ये करायची. आता तेवढ्यात तिथे ही रोहिणी येते आणि पुन्हा हिचं डोकं खायला लागते. आता रोहिणी हिच्या मागे काहीतरी तिसराच भुंगा लावते बरं का. रोहिणी नैनाला म्हणते अगं नैना मला कळते तुझी चिडचिड होते ना कलामुळे, तुझ्या जागी कोणीही सेन्सिबल मुलगी असेल तर ती चिडेलच ना. आता मला सांग तुझ्या जागी ती कला प्रेग्नेंट असती तर तिला ओरडले असते का सगळेजण. मग लगेच नैना म्हणते एक्झॅक्टली मॉम इन लॉ, मी हाच विचार करत होते.
कलाने किती पुढे पुढे केलं ना तर सगळ्यांना तेच वाटतं की कलाच बरोबर आहे म्हणून. म्हणजे हिला असं म्हणायचंय की कला पुढे पुढे करते म्हणून सगळ्यांना तीच बरोबर वाटते. मग लगेच रोहिणी म्हणते, हो बरोबर बोलतेस तू नैना, बघ ना ती कला घर सोडून गेली तर तिला कोणी ओरडलं नाही, घरच्यांनी किती समजून घेतलं तिला. तिच्या चुका काही चुका नाहीयेत का? आणि तुझा तर खरं खरं पाय घसरला होता ग, सगळे किती बोलले ग तुला, मला आवडलंच नाही ग हे. पण तुला सांगू का हे सगळं का होतंय? कारण त्या कलाने डॅडच्या मनावर इम्प्रेशन केलंय ना चांगली सून असण्याचा, ती खूप चांगली वागते ना म्हणून हे सगळं होतंय. आणि त्यावर ती नैना तू असं वागत नाहीस, तू कामं पण करत नाहीस. अगं पण तुला इम्प्रेस करायसाठी कामं तर करावीच लागतील ना. मग आता ही नैना म्हणते, हो मॉम इन लॉ, तुम्ही करेक्ट बोलताय, तुम्ही सांगा मला काय करू, मी तुम्ही जे सांगताल ना ते करायला मी तयार आहे. रोहिणी म्हणते, अगं तुला सांगितलं होतं मी ऑलरेडी, अगं तू जरा रूमच्या बाहेर निघ, तू नेहमी रूम मध्येच पडलेली असते ना, म्हणजे तू डॅडला पटवून दे, लवकर उठ सकाळी आणि सांग की तू चांगली सून आहे, म्हणजे ते आपोआप दिसेल ग. सगळ्यांना कामात मदत कर, मग बघ कशा पटापटा गोष्टी बदलतील ते. आता लगेच नैना म्हणते, बापरे आता घरातले कामं करायचे का मी? मग आता हिरोईनी म्हणते, दुसरा काही ऑप्शन आहे का तुझ्याकडे? अगं बघ याआधी मी तुला 2 कामं दिली होती, ती किती छान चोखपणे पार पाडलीस तू. आता मला आत्मविश्वास वाढलाय तुझ्यावरचा, म्हणजे हे काम पण तू अगदी छान करशील याचा विश्वास आहे मला. तू जोपर्यंत ही सगळी कामं व्यवस्थित करत नाहीस ना तोपर्यंत तुला त्या कलाचं पुराण ऐकावंच लागणार आहे. नैनाचा नाईलाज होतो आणि ती म्हणते की हो बरं मी प्रयत्न करते. आता रोहिणी तिथून निघून जाते आणि मनातल्या मनात विचार करते, या दोघीही बहिणींना एकमेकींचं वैरी बनवलंच पाहिजे. ही नैना काय काय करते ना आता माझ्यासाठी, ते मला आता बघावंच लागेल. आता इकडे ना अद्वैतची तगमग तगमग चालू असते. तो विचार करत असतो आणि मोठ्यानेच बोलत असतो, काय विचित्र बाई आहे ही, काय बोलत असते कोणास ठाऊक. आधीच मोठे डोळे तिचे आणि अजून डोळे मोठे करते आणि विषय दुसरीकडेच भरकटवते. आता बोलली त्याचा काय अर्थ होतोय, म्हणजे माझ्यासारखी नाटकं कट, म्हणजे अरे देवा हिला काही संशय आला का काय मी नाटक करतोय ते कळलं असेल का हिला. आता अद्वैतला जरा टेन्शन आलंय, तेवढ्यात तिथे कला येते. तेव्हा या दोघांमधला संवाद बघा खूप मजेशीर दाखवलाय त्यांनी. आता कला आल्यावर ती काहीतरी शोधत असते तेव्हा आल्या आल्या तिला म्हणतो, काय ग खरे काय बोलत होतीस? आता कला म्हणते, काय मी मी काय बोलले, मी आत्ता तर आले. हे चांदेकर तुला काय भासबीस व्हायला लागलेत का माझे? आता अद्वैत म्हणतो, अगं तू उगाचच मला गुंडाळू नकोस, जाताना तू मला एक वाक्य बोललीस. हा थांब मी सांगतो तुला. तू काय म्हणालीस की तुमच्यासारखी नाटकं करून मी कट शिजवत नाही, म्हणजे काय? आता कला म्हणते, अय्या चांदेकर कमाल आहे, तुला माझा शब्द लक्षात आहे रे, माझं वाक्य भिडलं का रे तुझ्या मनाला? अद्वैत म्हणतो, उगाच टाइमपास करू नको, तू जे काय बोलतेस ना ते लक्षात राहतं माझ्या बरोबर, मला तुझ्या बोलण्याचा अर्थ सांग. आता कला म्हणते, अरे ते मी माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याबद्दल बोलत होते, म्हणजे आपण चर्चा करत होतो ना त्याबद्दल. अद्वैत म्हणतो, नाही नाही आपण नाही, तू चर्चा करत होतीस. आता कला म्हणते, हो रे बाबा तेच म्हणते मी, म्हणजे मी तुझ्याबद्दल बोलतच नव्हते, तू कशाला टेन्शन घेतोयस, तुझ्याबद्दल नव्हते बोलत मी. आता कलाने एक ऑइंटमेंट घेतले ते पायाला लावायला हातात टेबलाजवळून, आणि ते ऑइंटमेंट लावायसाठी अशी चालत चालत त्या पलंगापर्यंत येतात. आता अद्वैत म्हणतो, माझ्याबद्दल कशाला बोलशील तू, काय बोलायचा अर्थ काय? कला तिथे खाली बसते आणि म्हणते, अरे बाबा तुझं काही संबंध नाहीये. आणि ती आता तिच्या पायावर तो एक स्प्रे मारत असते ज्याने थोडंसं पायाची मुरगळ वगैरे कमी होते ना, तो स्प्रे. तर आता अद्वैत तिच्याकडे असा बघत राहतो. आता कला म्हणते, हा आता कसं बरं वाटतंय, इथपर्यंत का होईना पण तू मला खालून वरपर्यंत आधार देऊन आणलंस ना, त्याबद्दल थँक्यू हा चांदेकर. आता अद्वैत विचार करतोय, मी काहीही मदत न करताना हिला बरं वाटतंय तर माझ्या ऍक्टिंगचा काय उपयोग आहे, असं कसं? नाही आता ही काहीतरी करते आणि मलाही काहीतरी करावं लागणार आहे, नाहीतर मला काही समजत नाहीये, म्हणजे हिचं नेमकं चाललंय काय, हिला बरं नाही वाटलं पाहिजे असं आपोआप. आता लगेच अद्वैत म्हणतो, अगं नाही असं कसं तुला बरं वाटतंय खरे, बघू दे तुझा पाय बघू दे बरं. आता लगेच अद्वैत तिच्या पायाशी बसलाय आणि तिच्या पायाला हात लावून म्हणतो, अगं मी आहे ना खरे, मी तुझी पूर्ण काळजी घेतो. आता लगेच कला म्हणते, ठीक आहे रे चांदेकर, एवढं काही झालेलं नाहीये. अद्वैत म्हणतो, अगं मला बघू तरी दे. अरे बापरे लागलंय की तुला खूप. आता तो मनातल्या मनात विचार करतोय,
आणि म्हणतोय कसा, आता बघ खरे मी काय करतो ते, आणि तिचा पाय दाबतो आणि म्हणतो, इथे दुखतंय का तुला खरे, इथे इथे दुखतंय का. आता कलाला पहिल्यांदा तर दुखत नाही, पण दुसऱ्यांदा दुखतं तिला, कारण अद्वैत खूप जोरात दाबतो. आता ती दात ओठ खाऊन म्हणते, चांदेकर काय करतोयस तू, तू इतक्या जोरात का दाबतोयस, काही गरज नाहीये एवढ्या जोर जोरात दाबायची. आता लगेच अद्वैत म्हणतो, सॉरी सॉरी सॉरी. पण आता कला म्हणते, तू काही म्हणा चांदेकर, मी आता सगळ्या लोकांना सांगू शकते की तुम्हाला कडक वाटणारा अद्वैत चांदेकर संसारामध्ये अगदी मऊ गोळा आहे, साधा भोळा माणूस आहे चांदेकर. तुझ्यासारखा पीस कुठे शोधून सापडणार नाही बघ. बायकोचे पाय बी चेपतो, म्हणजे नावाप्रमाणे आहेस बरं तू अद्वैत, एकमेव अद्वितीय आहेस तू, अद्वितीय आहेस तू. आता लगेच अद्वैतला फार भारी वाटतं बरं का. आता तो म्हणतो, थांब थांब खरे, एकच मिनटं. आता अद्वैत त्या टेबलावरनं एक मलम आणतो पेन किलरचा, आणि आता तिला म्हणतो की थांब थांब एक मिनटं. आता कला म्हणते, काय रे हे. आता अद्वैत म्हणतो, अगं तुझ्या पायाला मलम लावतो ना, म्हणजे लोकांना सांगताना तुला हे सगळं ॲड करता येईल ना, ॲडिशनल माझं कौतुक सांग की लोकांना. आता कला म्हणते, ए बाबा नको, मी आता स्प्रे लावलाय ऑलरेडी, त्यावरती मला मलम लावलं ना तर झोंबेल ते. आता अद्वैत म्हणतो, नाही ग नाही झोंबणार, तुला छान वाटेल बघ. आता अद्वैतने लगली तिच्या पायाला मलम बिलम लावून दिलाय, चोळून देतोय. आता हे कलाला फार भारी वाटतंय. पण आता प्रेक्षकांनो, येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड आहे, म्हणजे लागोपाठ 2 रविवारीचे महा एपिसोड आहे. मला एका ताईंनी कमेंट करून सांगितलं होतं, थँक्यू ताई, तुम्हाला बरीच माहिती आहे. तर आता आपण बघणार आहोत पुढच्या भागामध्ये हा अद्वैत ते तिच्या पायाला मलम लावत असतो, तेव्हा कलाच्या आईचा व्हिडिओ कॉल आलेला असतो, आणि नेमकं कलाच्या आईने अद्वैतला असं ते पायाला मलम वगैरे लावताना त्यांना बघितलंय. आता ती आई ओरडते कलावर आणि म्हणते, काय ग आत्ता काय बघितलं मी, आत्ता जावई बापू तुझ्या पायाशी बसलेत. अगं असं नको वागत जाऊ कले त्यांच्याशी, देव माणूस येतो, नशिबाने असा नवरा मिळतो. आता कला ते सगळं ऐकते खरी, पण काही रिप्लाय देत नाही. म्हणजे आता उद्या काय बोलते ते बघूयात आपण. आता या अद्वैतने त्या कलाच्या आईचं बोलणं ऐकलंय, मग आता हा कलाला मुद्दाम हलकट लेखतो प्रेक्षकांनो. तो काय म्हणतो कलाला, ऐक ना तुझी आई किती छान बोलली ना माझ्याबद्दल, ऐक ना खरे तुझ्या मैत्रिणीला ना एक सल्ला दे माझा, म्हणजे तिला सांग की तू तुझ्या योग्यतेप्रमाणे वाग, आणि गरज पडली ना तर आरसा बघ स्वतःचा, आणि स्वतःला समजून सांग की आपल्याला लायकीपेक्षा जरा जास्ती मिळालंय. म्हणजे अद्वैतने हा टोमणा कलाला मारलाय की नाही. कला गरीब आहे आणि तिला श्रीमंत नवरा मिळालाय आणि खूप हुशार आहे, म्हणजे ऑलरेडी तो स्वतःला हुशार समजतोच, पण कलाला अद्वैतचं बोलणं फार मनाला लागलंय, आणि आता कलाने त्याचं सडेतोड उत्तर अद्वैतला दिलंय. कसं काय, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा. लक्ष्मीच्या पावलाने. आणि प्रेक्षकांनो काय ना, या मालिकेचा रिव्ह्यू फार मोठा होतो, कारण प्रचंड डायलॉग असतात. एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.